नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फंक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 6.1 यातील क्वेश्चन नंबर 14 शो दॅट इफ फंक्शन ए टू बी, हे फंक्शन ए टू बी आहे आणि हे फंक्शन बी टू सी आहे. ए टू बी आणि बी टू सी, ए टू बी आणि बी टू सी हे फंक्शन याप्रमाणे आणि बी टू सी आर 1 1, हे दोन्ही फंक्शन कसे आहेत? 1 1 आहेत. हे दोन्ही फंक्शन 1 1 आहेत. पहा 1 1 म्हणजे काय आणि ऑन टू म्हणजे काय हे आपण क्वेश्चन नंबर 13 मध्ये पाहिलेलं आहे. येथे जर तुम्हाला काही समजत नसेल तर क्वेश्चन नंबर 13 आधी पहा. हे दोन फंक्शन 1 1 असतील तर जी ऑफ इज ऑल्सो 1 1 हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे. ए टू बी 1 1 आहे, या सेटमधील सर्व इमेजेस येथे आहेत, बरोबर आहे. बी टू सी म्हणजे येथील इमेजेस येथे आहेत. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? या इमेजेस येथे पण आहेत हे आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे. पहा सोल्युशन काय लिहिणार आपण. सपोज एक्स आणि वाय हे एलिमेंट या ए सेटमध्ये आहेत. लेट एक्स अँड वाय बिलॉंग्स टू ए. ए या सेटमध्ये एक्स आणि वाय हे एलिमेंट आहेत. सच दॅट असे आहेत, सच दॅट जी ऑफ एक्स इक्वल आहे जी ऑफ वाय. पहा जी ऑफ एक्स म्हणजे काय? जी या ऑफ ऐवजी आपण काय करणार, ते असा ब्रॅकेट करणार आणि एक्स ऐवजी एक्सचं फंक्शन याप्रमाणे. याचा अर्थ काय होतो? हे दॅट इज इक्वल आहे जी म्हणजे एफ ऑफ वाय. हे फंक्शन आहे आणि हे पण फंक्शन आहे, हे पण फंक्शन आहे आणि हे पण फंक्शन आहे. म्हणजे फंक्शनचं फंक्शन आहे इथे, म्हणजे काय? कंपोजिट फंक्शन. क्वेश्चन नंबर 13 मध्ये आपण पाहिलेलं आहे. यापूर्वीच्या क्वेश्चनमध्ये एफ ऑफ एक्स असेल इक्वल टू एफ ऑफ वाय असेल. एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय आणि हे फंक्शन 1 1 असतील तर जर 1 1 असतील तर आपण काय लिहिणार? एक्स इक्वल टू वाय, बरोबर आहे. असं लिहू शकतो आपण. म्हणजे आपल्याला इथे काय दाखवायचं आहे? एक्स आणि वाय इक्वल दाखवायचे आहेत. बट जी इज 1 1. जी कसा आहे? 1 1 फंक्शन आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय? एफ ऑफ एक्स इक्वल आहे एफ ऑफ वाय. हे जी जी कॅन्सल करू आपण, एफ ऑफ वाय. पहा परंतु एफ फंक्शन पण कसं आहे? पहा जी फंक्शन पण कसं आहे? 1 1 आहे आणि एफ फंक्शन पण कसं आहे? 1 1 आहे. म्हणजे हे पण फंक्शन 1 1 आहे. बट एफ इज ऑल्सो 1 1, ऑल्सो 1 1. त्यामुळे आपण काय लिहू शकतो? एक्स इक्वल टू वाय. देअरफॉर एक्स इक्वल टू वाय. एक्स इक्वल टू वाय आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो जी ऑफ एक्स या एलिमेंटचं फंक्शन घेतलं आपण इक्वल आहे जी ऑफ वाय. जी ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ वाय म्हणजेच काय? हे जी फंक्शन पण कसं आहे? 1 1 आहे. म्हणजे जी ऑफ इज ऑल्सो 1 1. देअरफॉर जी ऑफ इज ऑल्सो, जी ऑफ इज ऑल्सो 1 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 शो दॅट इफ फंक्शन ए टू बी आणि फंक्शन बी टू सी, हे फंक्शन एफ आहे आणि हे फंक्शन जी आहे. ए टू बी आणि बी टू सी आर ऑन टू, येथे 1 1 नाही ऑन टू आहेत म्हणजे सर्जेक्टिव्ह आहेत. देन जी ऑफ इज ऑल्सो ऑन टू. पहा मागच्या प्रॉब्लेममध्ये 1 1 होतं, येथे ऑन टू आहे. ए बी आणि सी. पहा ए टू बी आणि बी टू सी आहे. ए टू बी हे पण फंक्शन कसं आहे? ऑन टू आहे आणि बी टू सी हे पण फंक्शन ऑन टू आहे. पहा इथे लिहिणार सोल्युशन फंक्शन ए टू बी अँड फंक्शन जी बी टू सी आर ऑन टू.
देअरफोर म्हणजे जी ऑफ हे फंक्शन कसं होईल, ए टू सी होईल, ए टू सी, ए टू बी, बी टू सी, तर ए टू सी म्हणजे जी ऑफ होणार आहे. लेट झेड बिलॉंग्स टू सी, सी या सेटमध्ये झेड बिलॉंग्स टू सी, सिन्स जी फंक्शन ऑन टू आहे, ऑन टू देअरफोर देअर एक्झिस्ट म्हणजे तेथे काय असायला पाहिजे, देअर एक्झिस्ट वाय बिलॉंग्स टू बी, देअर एक्झिस्ट वाय बिलॉंग्स टू बी such that z इक्वल टू जी ऑफ वाय. हे सॉल्व करू आपण. जी वाय म्हणजे काय, एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. सपोज हे फंक्शन एक्स असेल तर एफ ऑफ एक्स हे होईल, म्हणजे याला वाय घेतो आपण, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. वाय म्हणजे एफ ऑफ एक्स. फंक्शन जी आहे एफ ऑफ एक्स म्हणजे आपण कसं लिहू शकतो, जी ऑफ एक्स असं लिहिता येईल आपल्याला, जी ऑफ एक्स फॉर झेड बिलॉंग्स टू सी देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स वाय झेड देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, ते लिहिणार सच दॅट झेड इक्वल टू जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स म्हणजेच काय, जी ऑफ इज ऑल्सो ऑन टू, देअरफोर जी ऑफ इज ऑन टू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 पहा, सोपे प्रॉब्लेम आहेत यापुढे. सोल्युशन एफ ऑफ एक्स व्हॅल्यू ही आहे, तर एफ ऑफ -3 ही व्हॅल्यू काय असेल, फक्त एक्स ऐवजी आपल्याला -3 पुट करायचे आहेत. एफ ऑफ एक्स इक्वल टू 3, येथे मल्टिप्लिकेशन आहे 4 आणि 4चा पॉवर x+1 आहे, 4ला पॉवर x+1 आहे, हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे, गिवन. आपल्याला एफ ऑफ -3 पाहिजे, म्हणजे एक्स ऐवजी -3 पुट करू आपण, जेथे एक्स आहे तेथे -3 पुट करू. 4 एक्स येथे आहे, -3 पुट करणार आणि हा +1 ॲज इट इज. हे सॉल्व करू, याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, इक्वल टू हे 3 ॲज इट इज, येथे मल्टिप्लिकेशन आहे 4 -3 +1 म्हणजे पॉवर -2 होईल, बरोबर आहे. -3 +1 -2. पहा 4चा पॉवर -2 आहे, हा पॉवर जर प्लस करायचा असेल तर आपल्याला 1/4 आणि पॉवर आता प्लस होईल याप्रमाणे, बरोबर आहे. एचा पॉवर -m आहे, तर आपण असं लिहू शकतो 1/a पॉवर +m. हा पॉवर निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह होईल 1/, केल्यामुळे, बरोबर आहे. 3 × 1/, म्हणजे 4चा स्क्वेअर 16, म्हणजे हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, येथे 3 × 1 3 होतील आणि अपॉन 16 ही व्हॅल्यू आहे एफ ऑफ -3. देअरफोर एफ ऑफ -3 इक्वल टू 3/16.